चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूजेचे साहित्य हे आपण पाहणार आहोत. ही ऑइल पेस्टलची असाइनमेंट आहे, पाहून घ्या. आता यामध्ये बघा कलश ठेवलेला दिसत आहे, त्यावर नारळ, नागिलीचे पानं, समई, इकडे गणपतीची मूर्ती दिसत आहे, पंचपाळ दिसत आहे स्टीलचं, इकडे एक स्टँड दिसत आहे उदबत्ती लावण्याचं, घंटी दिसत आहे, प्लस इकडं हे दिसत आहे, फळं दिसत आहेत, केळी, सेब, वर एक पुस्तक दिसत आहे, बुक, आणि त्यावर एक परडी दिसत आहे. त्या परडीमध्ये पण फुलं ठेवलेले दिसत आहेत पहा. अशा पद्धतीने असे सुंदर असे मांडणी करून आम्ही शेड आणि लाईट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात तुम्ही याचा अभ्यास करा. पितळाला, तांब्याला कुठला कलर, कसा कलर वापरायचा करायचा याचा सराव करा. व्हाईट कलरच्या म्हणजे व्हाईट कलरची मूर्ती कशी दिसते, त्यावर शेड्स कसे करायचे काय नाही हे बघून घ्या. पुन्हा तुम्हाला झेंडूचं काम कसं करता येईल ते पाहून घ्या. केळी तशा रिअल वाटत आहेत. केळी हे बघा, केळी आणि सेब एका डिशमध्ये आहेत. अशा पद्धतीने ही एक थोडीशी वेगळीच अशी कल्पना आहे. पूजेचे साहित्य आणि देवाची मूर्ती अशा पद्धतीने ठेवली होती. त्याचा मी पुरेपूर चांगला काढण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बरं का. बाय बाय.